नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आमचं ना आज अचानक दुपारी 2 वाजता ठरलं की आजच आपण आपल्या घराची पूजा करून टाकू. कारण आज क्रिसमस होता, सगळ्यांना सुट्ट्या पण होत्या आणि मुहूर्त पण आज खूप शुभ होता गृहप्रवेशासाठी. तर मग आम्ही पटापट सगळं आवरलं, सामान वगैरे घेतलं. पण हे सगळं करण्यात आम्हाला संध्याकाळ झाली. आम्ही जवळपास 5:30 वाजता निघालो यायला. तर इथे आम्ही नाक्यावर आलो आहे आणि इथे नाक्यावरनं एक तलाव आहे. तर तिकडनं पण गावात एक रस्ता गेला आहे. हां, इथे झाडं आहेत ना समोर, इथेच एक तलाव आहे समोर, मोठा तलाव आहे. तर तिकडनं आम्ही नानांसोबत जेव्हा नाक्यावरती यायचो दुकानावर, तेव्हा मग आम्हाला नाना तिकडनं त्या रस्त्याने आणायचे. तर घरी पोचताच आम्ही सगळं गाडीतलं सामान वगैरे काढलं आणि घरात नेऊन ठेवलं. आणि भटजी पण आलेलेच होते, तर त्यांनी पटापट पूजेची तयारी पण केली आणि बरोबर 7 वाजता पूजेला प्रारंभ झाला. एवढे दिवस झाले आम्ही ज्या घराची वाट बघत होतो, ज्या घरात राहायची वाट बघत होतो, तर ते स्वप्न आज आमचं पूर्ण झालं. आता पूजा झाली आणि आम्ही लवकरच राहायला देखील येऊ सुट्ट्यांमध्ये वगैरे. तर इथे मी एक पटापट रांगोळी काढली होती. मला माहिती आहे ती एवढी चांगली नाही आली, पण फास्टमध्ये काढली म्हणून तशी आली. आणि तोपर्यंत इथे मधुरा त्यांच्याकडे हे सगळेजण बसलेले पूजा स्टार्ट होईपर्यंत. तर इथे ईशा येऊन मला सांगत होती की दीदी मला पण घे व्हिडिओमध्ये. पूजा स्टार्ट होईपर्यंत काकीने एका साईडला जेवणाची पण तयारी स्टार्ट केली होती. तर इथे मुगाची डाळ आहे, भात आहे आणि आमचं किचन आहे, जे की तिथे अचानक लाईटचं काम चालू झालं होतं आणि एका साईडला पूजा पण चालू होती. लक्ष्मीनाश्याम्यहं भूतिं सर्वात् निर्निग्रात् गन्धद्वाराहं दुरान्तर्षां नित्यविटां गणेशिनीम् ईश्वरी सर्वभूता कुंडलीकवरदार विठ्ठल पार्वती उदयहर महादेव सीताकांत प्रणजय राम श्री पंडितनाथ भगवान. ओम गन्धद्वारान्तरान्तर्षां नित्यविटां गणेशिनीम् ईश्वरी सर्वभूतानां तावी हो पवित्रम्. ओम कांडात प्रवृत्ती पुरुषवृक्षा प्रियवान दुर्वे प्रथम शत्रणचते न चाहा इति दुर्वाहा. ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम मम अस्य वास्तो निर्विधाहं श्रीमन्मागणाधिपतिना कर्पूरातिकमा निराञ्जनदीपं समर्पयामि. प्रार्थनापूर्वक नमस्कारं समर्पयामि. आता जागेवर उभे राहा.
कर्पूरगौरं कृणावतारं संसारसारं भुजेन्द्रहारं सदा दन्तं हृदयारविन्दे भवं भवानी तैनं नमामि सुखकर्ता सुहर्ता वार्ता जिनाची पूर्वे पूर्वे प्रेम कृपाजय पुरे जलदा मोगड शोभा शोभा ऋणदेनो पुरे शनी गागरिया जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन माते मन शरणे माते मन कामना पूर्ती जय देव लंबोदरी तांबर परिवर बंधना कांत स्मरण जय जय राम श्री पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगत गुरु तुकाराम महाराज की जय श्री गजानन महाराज की जय बसा 2 मिनिटं. तर आम्ही वेफर्स सगळ्यांना दिले आणि मग जेवलो, सगळं आवरलं वगैरे. इथे शिवम बसलाय असाच आणि मग आम्ही घरी यायला निघालो. तर तिथे समोर तुम्हाला शंकराचं मंदिर दिसत असेल, ते मी मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलंच होतं. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.